नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कोयत्याच्या धाकावर नातेवाईकांना ओलीस ठेवणाऱ्या अट्टल गुन्हेगारास सीताफेने अटक करून पोलिसांची सुटका। दिनांक 3/9/2025 रोजी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास पनवेल शहर पोलीस ठाणे येथे एक इसम हा मंगला निवास गोडसेआळी जुने तहसीलच्या समोर असलेल्या भाडेकरूच्या घरामध्ये कुलूप तोडून त्याचे आई वडील, भाऊ व भावाची 3 मुले यांच्यासह हातामध्ये कोयता व कुऱ्हाड घेऊन घरात घुसून बसलेला आहे अशी माहिती मिळाली असता या माहितीवरून पोलीस ठाणे कर्तव्यावर असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा मुंडे व स्टाफ हे तात्काळ सदर ठिकाणी रवाना झाले। सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा मुंडे व पोलीस स्टाफ यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असता सदर इसमाचे नाव हे सोबन बाबूलाल महतो, वय वर्ष अंदाजे 35, राहणार मंगल निवास गोडसेआळी जुने तहसील ऑफिस समोर पनवेल असे असल्याचे, तसेच प्रॉपर्टीच्या वादातून हा इसम सदरच्या घरामध्ये घुसला असल्याचे समजले। तसेच सदर इसम हा सन 2018 मधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीत असून आठवडाभरापूर्वी जामिनावर सुटून आल्याचे कळले। त्यानंतर त्यांनी सदरील इसमास त्याच्या जवळील हत्यारे खाली टाकून पोलिसांच्या स्वाधीन होण्याबाबत आवाहन केले असता त्याने त्यास नकार देऊन पोलीस अधिकारी व स्टाफ यांना जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा मुंडे यांनी अधिकचे पोलीस बळ घटनास्थळी बोलावून व सदर घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा शाकीर पटेल यांना दिली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा शाकीर पटेल, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण फडतरे, पोलीस उपनिरीक्षक अस्पतवार यांच्यासह घटनास्थळी पोहोचून सदर इसमाच्या जवळील हत्यारे खाली टाकून पोलिसांच्या स्वाधीन होण्याबाबत आवाहन केले असता त्याने त्यास नकार देऊन पोलिसांना तुम्ही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्यास मी माझ्यासोबतच्या लोकांना मारून टाकेन अशी धमकी त्याने दिली। पोलीस निरीक्षक शाकीर पटेल, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा मुंडे, पोलीस हवालदार 2242 माधव शेवाळे, पोलीस नायक 27/5 रवींद्र पारदी, पोलीस शिपाई 4129 साईनाथ मोखल यांनी सदर इसमासोबत बोलून त्यास ताब्यात घेण्याकामी घरात जाण्याचा प्रयत्न